चला एकदारी संघाचा एक्स्ट्रा खेळ असेल तर समालोचन कक्षामध्ये संपर्क पाठवायचा आहे, संपर्क साधायचा आहे एकदारी संघाचा। पहिला चेंडू अतिशय देखणा चेंडू आणि अतिशय देखणा चेंडू टाकत असताना बघतो की या ठिकाणी दुसरा चेंडू यावेळेला हाताला आहे। दोन्ही पंचांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया, कारण की चांगली स्पर्धा मानाची स्पर्धा। या स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामध्ये जमलेला सर्व क्रीडाशिकांचा मात्र त्रिवार मुद्रा करून अभिनंदन करूया। और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू या आहे वेळेला क्लासिक गोलंदाजी, काय चित्र बघायला मिळतंय। मीनास आणि प्रत्येकी जोडी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत कुठल्याही प्रकारची धाव नाही खात्यामध्ये, कारण की या खेळपट्टीचं हे रहस्य आहे, खेळपट्टीचं हे सतत सदैव आहे तपशील। आणि त्याच अनुषंगाने बघतो की आउटसाइड टॉप स्टंपचं क्षेत्ररक्षण जर बघितलं तर नक्कीच गली शॉट, बॅटफुट पॉईंट, शॉट कव्हर आणि शॉट मिड ऑफ असं उजव्या साईडचं क्षेत्ररक्षण। वेट अँड वॉच मध्ये चांगला फटका बघायला मिळतोय। स्टन डिलिव्हर मध्ये चेंडू सीमा रेषा जवळ जाईल, चेंडू सीमा रेषा पार, ब्रँडेड फटका चौकार डीजे। षटकामध्ये चेंडू टाकून जाते चार चार धाव संख्या आणि नक्कीच त्याच्या बॅटमधून हा चांगला फटका बघायला मिळतोय मीनास। समोरच्या बाजूला चेंडूला घेऊन करण्याची पूर्व तयारी केली होती, नक्कीच समोर चेंडूला घेऊन करतोय। शॉर्ट्स कव्हर मध्ये एक धाव येते, एक धावाची भर पडत असताना फलकावती धाव संख्या आपण पाहू शकाल की 5 धाव संख्या। शेवटचा चेंडू शिल्लक प्रत्येक करिता पंडित करतोय गोलंदाजी। सिवनगाव संघाचं देखील आगमन होतंय, सिवनगाव संघाचं देखील आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया। राईट मोर्द विकेटच्या बाजूने 10 बार फलंदाजांचा स्टार्ट घेताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आउटसाइड ऑफ स्टंपला पंच मिस्टर गोरख भाई यांच्याकडनं इशारा येतोय की नक्कीच नो बॉलचा फ्रीडचा कॉल असेल। सर्व प्रतिष्ठित नागरिकांचा आपण शब्द सुमनाने वारंवार सरचं स्वागत करतोय। मित्रांनो काय चांगली स्पर्धा बघायला मिळते आणि चांगल्या स्पर्धेचा हा थरार असेल। और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू खोलवर मारता चेंडू होता, समोरच्या बाजूला चेंडूला घेऊन काढण्याची पूर्ण तयारी दाखवली होती। चेंडू जातोय डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला भेटलं नाही। चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार, 4 धावा, षटकाची समाप्ती। दीपक कार्य बघायला भेटेल याच मैदानावरती। आणि एका बाजूला असेल तर नक्कीच एक दरी संघ की एका हाताने टाळी वाजत आहे। एकत्र येणं ही तुमच्या आमची मात्र संस्कृती आहे, सोबत राहणं ही तुमच्या आमची परंपरा आहे, परंतु स्वागत करणं हे आमचं परम कर्तव्य आहे। एक दरी संघासाठी ह्याच शुभेच्छा। चारी बाजूला नक्कीच या ठिकाणी मात्र ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्यांवरती अलर्ट गर्दी बघायला मिळते। स्थानिकांची संख्यामध्ये नक्कीच आमच्याकडे तुम्ही थोडासा मात्र हिशोब किती पूर्वत जा की किती कुणाचा नफा तोटा झाला हे देखील मात्र आम्हाला कळवत जा, म्हणजे आम्हाला तेवढा मात्र आकडा घेता येईल। अभिनंदन आहे यस। जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा राईट मोर्द विकेटच्या बाजूने 11 नंबरची जर्सी परिधान केलेला मात्र हा गोलंदाजी मार्क होती। पहिला चेंडू ऑन साइडला मोठा फटका येतोय, हाय एंड हँडसम बिग 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 चेंडू सीमा रेषा पार, षटकार डीजे।
आता आपण बघतो की पहिल्या चेंडूत शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा 6वा मारतोय 6 धावा. कारण की तुम्ही आयुष्यामध्ये काय कमावलंय याचा कधीही विचार करू नका, कारण की बुद्धिबळाचा खेळ समाप्त झाला की एका डब्यामध्ये नक्कीच राजा आणि उंट ठेवले जातात. नो बॉलचा कॉल येतोय पंच मिस्टर गौरखभाई यांच्याकडनं. गौरखभाई असतील, सचिनभाई असतील, त्यांचे मात्र संपूर्ण सहकारी मित्र आपल्याला बघायला भेटतात. त्र्यंबक गोटे, पुंडलिक लिलके, निवृत्ती गोटे, प्रकाश गोटे, निमक लिलके, तुषार गोटे आणि सोनीराम बेंडकोळी यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडूला खेळून करतोय आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडूला खेळून करण्यानंतर चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. येत असताना उंबरदार संघाचा मात्र नक्कीच या ठिकाणी हा फलंदाज मीनास काय चांगली फलंदाजी करू राहिला. या वेळेला चान्स घेतला, इंटू द गॅप मधून चेंडूला घेऊन जातोय. एक दरे संघासाठी मात्र थोडस घातक होतंय. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ, चेंडू सीमा पार, 4 धावा. ब्रँडेड प्रकार चेंडू सीमारेषा पलीकडे चौकारासाठी पाठवलेला आहे. मीनास करतोय फलंदाजी. ओ क्या बात आहे, दिस इज माय लवली हँड पॉवर. एक दरे संघासाठी थोडस घातक ठरतो आणि एक दरे संघासाठी घातक ठरल्यानंतर नक्कीच यावेळेला झेल देखील सांडलाय आणि झेल सांडत असताना पलकवती धावसंघ आमचे गुणलेखक हातामध्ये घेतली, लेखीने सुरुवात केली. येथून 12वीची परीक्षा सुरू आहे. 12वी पास झाली नाही, परंतु नक्कीच 9वी नापास असताना देखील मात्र अतिशय चांगलं स्कोरिंगचा अपडेट करताना आमचे मित्र त्यांचं देखील सरचं स्वागत करतोय. धाव पलकवती धावसंघ झाली 26. यावेळेला ब्रँडेड फटका पुन्हा एकदा, चेंडू सीमारेषा पार, षटकार. मात्र चांगला डीजे वाजतो आणि त्यानंतर आपण मात्र बघतो की नक्कीच आदरणीय देवराम वगैरे साहेब देखील मात्र थोडीशी मात्र काकडीचा आस्वाद घेताना त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. त्यांचे देखील सरचं स्वागत करूया, कारण की नक्कीच व्यासपीठावरती आपण मात्र बघतो की नक्कीच प्रभाकर अप्पा हे देखील मात्र आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या समावेत आपण बघतो की ग्रामपंचायत सदस्य आदरणीय या ठिकाणी पुंडलिकजी वगैरे साहेब हे देखील मात्र उपस्थित आहेत. वाईटचा कॉल येतोय. ही मान्यवरांची अलोट गर्दी, मान्यवरांची आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी, याच अलोट गर्दीने या क्रीडा नगरीमध्ये हे दुमदुमतय मैदान. समोरच मात्र बॅनर लागलेला आहे. चारी बाजूला मात्र डोंगरदरी, वर टेकडीवरती माथेरानच्या एक सानिध्यामध्ये आपण मात्र उपस्थित असताना विळवंडीच्या मैदानात मात्र ही सुंदर स्पर्धा. मोठा फटका येतोय, बिग फटका. आय विल टेक केअर, स्टन अ डिलिव्हर, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. चौकार का षटकार? षटकार. बघायला भेटतात. यावेळेला तुटून पडतोय वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. मी सांगितल्याप्रमाणे की येणाऱ्या काही दिवसातच मला वाटतंय उंबरदहाड या ठिकाणी नक्कीच क्रिकेट टुर्नामेंटचा महासंग्राम असेल. सगळ्यात शेवटी असणारी टुर्नामेंट कोणाची असेल तर उंबरदहाडांची, आणि उंबरदहाडकरांच्या वतीने मात्र आयोजित केल्या मात्र बहुदिवस स्पर्धा येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला बघायला भेटणार आहे. यावेळेला सरळ बॅटने इंटू द गॅप मधून चेंडूला घेऊन जातोय. सरळ बॅटने क्षेत्ररक्षक तैनात असेल, कुठल्याही प्रकारची चुकी नाही. सुंदर जेल टिप्लाय, फलंदाज बाद होतोय अँड इट्स गॉन, बिग विकेट. पहिला फलंदाज बाद होतोय उंबरदहाड संघाचा मिस्टर मीनास, ज्याने आपल्या
या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी लागली ती उंबरदार संघाला, कारण की नक्कीच गाड आतमध्ये परिधान केल्यानंतर 2 धावांची पेनल्टी. नियम टू नियम आहेत मित्रांनो, नक्कीच गाड आतमध्ये मात्र वापरायचा नाही. हे सातत्याने आपण मात्र याच वर्षामध्ये नाही तर मात्र या वर्षामध्ये अनेक ठिकाणी मात्र चांगले चांगले नियम बघतोय. 2 धावांची मात्र पेनल्टी लागली. षटकातील पुढचा चेंडू हवेमध्ये, चेंडू शॉटच्या ऑन साइड मध्ये चेंडू घेऊन करण्याची पूर्ण तयारी दाखल होती. आपण पाहतो की नक्कीच एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या बघायला मिळते ती 42 धावसंख्या. सन्नाटा पसरला आणि सन्नाटा पसरत असताना राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून करण्याची पूर्व तयारी करत असताना आपण पाहतो की नक्कीच यावेळेला आउट ऑफ क्षेत्राच्या वरनं चेंडू खेळून करण्याची पूर्ण तयारी केली. पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू जातो आणि पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू जात असताना बघतो की नक्कीच तिसऱ्या धावेसाठी मार्गस्थ. दुपारचा सत्र आहे, घामाच्या धारा बघायला भेटतील आणि घामाच्या धारा बघायला भेटल्यानंतर तंबू तंबू गाई लब्बराचा पाय दादा हक्क मारी तर रेंबात जाय. 3 धावा पूर्ण. 3 धावाची भर पडत असताना बघतो की धावसंख्या 44. नेत्रदीपक स्पर्धा मित्रांनो आपल्याला बघायला मिळते, कारण की श्रद्धेने मान मिळतोय, ज्ञानाने नान मिळते आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू, पुढचा चेंडू पिक केलाय. पिक करत असताना चेंडू जातोय राष्ट्रवादीच्या झेंड्याच्या वरनं चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार डीजे. ऐकायला भेटलंय, कारण की कालच्या दिवसामध्ये नक्कीच उधाण आलं होतं, तुफान आलं होतं, ढगांचा कडकडाट, विजांचा कडकडाट, परंतु नक्कीच निसर्गाने साथ दिली विळवंडी गावावरती आणि त्यानंतर मात्र आपण मात्र आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा मात्र चांगली स्पर्धा पाहू शकता. षटकाची समाप्ती, षटक क्रमांक आपण पाहू शकता की नक्कीच 3 षटकाचा खेळ समाप्त आणि उंबरदार संघाची धावसंख्या बघायला भेटते ती 52 धावसंख्या. कारण की पाऊस पडतोय जेव्हा मात्र नक्कीच तेव्हा मात्र कोणाच्या हातामध्ये बटन नाही की बटन दाबलं म्हणजे नक्कीच विळवंडी गावाला पाऊस पडणार नाही. हे एक सातत्याने निसर्ग रम्य राजाचं मात्र एक चित्र असतंय, कारण की सवता राजा कुठेही धोधो कोसळणार आणि याच अनुषंगाने 3 षटकाचा खेळ समाप्त, कारण की 12 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. हे सुंदर मैदान, शोभिवंत मैदान, चारही बाजूला आपण मात्र डोंगरदरी बघू शकता. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं विळवंडी गाव, किती चांगलं नाव आहे विळवंडी. वाळवंडामध्ये भले आम्ही नसलं तरी मात्र देखील आम्ही धरणाच्या ठिकाणी आहोत, पाण्याच्या ठिकाणी आहोत, आम्हाला पाण्याची कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. हे विळवंडी गावासाठी भाग्य आहे. पहिला चेंडू लोवर फुल टॉच क्वालिटीचा चेंडू ऑन साइड मध्ये मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी करत असताना बघतो की 1 धाव तर येते. दुसऱ्या धावसाठी प्राधान्य दिलंय आणि दुसऱ्या धावसाठी प्राधान्य देत असताना 2 धावा पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कटलेस पाव, सँडविच पाव, काकडीला खूप काही मोठं डिमांड आहे, कारण की थोडासा उन्हाचा सत्र वाढतो आणि नक्कीच या ठिकाणी मात्र नक्कीच आस्वाद घेताना काकडीचा आमच्या काकडीवाल्यांचं देखील आम्ही शब्द सुमनार सरचं स्वागत करतोय. हा चेंडू 9व्या स्टंपवर चेंडू जातोय बॅकवर्ड फायनल क्षेत्राच्या पलीकडे बॅनरच्या बाजूला चेंडू सीमारेषा पार चौकार. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु जर झेल घेतला असता तर मात्र फलंदाज बाद झाला नसता, कारण की नक्कीच आपण पाहतोय की प्रीटचा कॉल होता. सटीक यॉर्कर सचिन रमेश तेंडुलकर हे एक नाटक होतं क्रिकेटच्या खेळामध्ये जमलंय आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण बघतो की 2 धावा पूर्ण. जलद गतीने धावसंख्या तर पुढे वाढते. एक दरे विरुद्ध उंबर दहाड यांच्यामध्ये हा सुरेख सामना बघायला मिळतो.
इनसाइड आउट एरियामध्ये चेंडूला खेळून काढण्याची पूर्वतयारी करत असताना एक धाव पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावासाठी प्राधान्य, यास एकच धावावरती समाधान. एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या होती ती 62 धावसंख्या. आमचे स्कोरर मित्रांनो या ठिकाणी 12वीचा पेपर चालू असताना देखील मात्र चांगल्या स्कोरिंगचा अपडेट करताना, कारण की नक्कीच परीक्षा ही नवस घे, आपलाच नंबर कोपऱ्यात येईल, हातापायावर लिहू नको तू मुला रे, मास्तर दादा पास करेल तुला रे, कारण की नक्कीच परीक्षा ही अभ्यास सारा सोडून देईल. आणि त्यानंतर या ठिकाणी हा विश्वास आहे परमेश्वरावरती, विश्वास आहे स्वतःवरती, आणि त्याच अनुषंगाने सुंदर कार्य करताना लेखणीचा त्यांचा देखील सरसा स्वागत करूया. आणि पंचांच्या बाबतीत जर विचार केला तर नक्कीच एक गॉड म्हणून संबोधलं जात आहे, परमेश्वर म्हणून संबोधलं जात आहे की न्याय देण्यासाठी पंच तयार आहे. त्या मैदानाच्या आतमध्ये सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, ओव्हरच्या बाजूने पुढचा चेंडू, शॉर्ट चेंडू ऑन साइडला फेकून दिले. चेंडूला स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असलेला आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असताना एक धाव येते. एक धावाची भर पडत असताना फलकावती धावसंख्या बघायला मिळते ती तब्बल आपण पाहू शकाल की 63 धावसंख्या. चेंडू टाकून झाले ते 4-5 चेंडू, अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक असतात. धावसंख्या 63. चौथ्या षटकाचा हा खेळ. समोर जो फलंदाज तयार आहे तो आपण बघतो की केशवा माधवा तुझ्या नामात नाही गोडवा, तुझ्या सारखा तुझ तेव्हा तुला कोणाचा नाही हेवा, शेवटी हेवा आहे या क्षेत्ररक्षकाचा. फलंदाज बाद अँड इज गॉन. कम ऑन डीजे. पूर्ण बंधाच्या असल्याच ठिकाणून राहावे आपल्या गाठी. निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी. दीपक तेज दीपज्योत प्राप्त करण्यासाठी सज्ज. नवीन फलंदाज मिस्टर संदीप उंबरदार संघाचा. लेफ्ट मोर्द विकेटच्या बाजूने पहिला चेंडू, यावेळेला पुढचा चेंडू ऑन साइड मध्ये मोठा फटका येतो आणि ऑन साइड मध्ये मोठा फटका येत असताना पाठीमागे क्षेत्ररक्षक खेळण्यात असलेली एक धाव तर मात्र येते. एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या 64. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. निळा पोपट जंगलात त्याला कोणाचे वनवास. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटच्या विषयी मात्र खूप काही मात्र एक काफी मोठी माहिती असेल, परंतु याच ठिकाणी आपण जर मात्र ग्रामीण भागामध्ये जर विचार केला तर हिरवे हिरवे गारगारीचे हरित तृणाच्या मखमालीचे चारी बाजूला मात्र हिरवी गार दाट झाडीवाडी बघायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेला खोलवर मारचा चेंडू आणि खोलवर मारचा चेंडू सोडत असताना बघायचं काही नक्कीच यावेळेला एक धाव तर येते. दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ असताना फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी, परंतु ही नामी संधी मध्ये नक्कीच सोडून जाते, कारण की आपण बघतो की यावेळेला 2 धावा कंप्लीट. यानंतरचा सामना सिवनगाव विरुद्ध सेवखंडी. सिवनगाव विरुद्ध सेवखंडी एकाच राशीमधले दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतील. शॉर्ट चेंडू, मोठा फटका, यावेळेला नक्कीच स्टँड अ डिलिव्हर अनअकॅडमी मध्ये फटका बघायला मिळतोय 6 धाव्यांसाठी. काय जबरदस्त फटका केला आणि जबरदस्त फटका खेळताना चेंडूला पाठवला 6 धावांसाठी षटकार. जलद गतीने चेंडूला सोडला होता. वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं आणि वाईटचा कॉल येत असताना आपण बघतो की धावसंख्या वाढते 72 धावसंख्या.
72 धावसंख्या. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज जलमधला हा गोलंदाजी आहे. वेळा नक्कीच पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आपण पाहू शकाल की नक्कीच पॉईंटच्या क्षेत्रावरनं चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी केली आणि पॉईंटच्या क्षेत्रामधून पूर्ण चेंडूला खेळून काढण्याची तयारी करत असताना नक्कीच 2 धावा तर येतील खात्यामध्ये. 2 धावा पूर्ण. कारण की सातत्याने ज्या मैदानाचा जर आपण मात्र विचार केला तर मात्र या मैदानावरती एकंदरीत 118 हा सर्वाधिक स्कोअर बघायला मिळतोय. पहिल्या दिवसामध्ये जलालपूर या संघाने मात्र 118 धावा मात्र गोळा केला होता आणि त्याच अनुषंगाने आमचे काकडीवाल्याच्या पासी जर आपण विचार केला तर नक्कीच झुले मुले पाल काय केसांची स्टाईल आहे सुंदर. नो बॉलचा कॉल येतो आणि नो बॉलचा कॉल येत असताना एक धाव तर येते. 1+ नो बॉल. धावसंख्या वाढते. धावफल करते. धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 75 धावसंख्या की हिमालयाच्या उंच स्थिरावर फडकत राहील निशान. मित्रांनो 1:15 वाजलेला आहे आणि त्याच अनुषंगाने बघतो की या ठिकाणी थोडीशी घाई करा. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी समोरच्या बाजूला वन साईडला मध्ये चांगला फटका आणि वन साईड मध्ये चांगला फटका बघितल्यानंतर कार्पेटच्या सहाय्यामध्ये चेंडूला खेळून काढतो आणि कार्पेटच्या सहाय्यामध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर पुन्हा एकदा गौरवभाई यांचा इशारा येतोय तर अक्षरशः नो बॉल. वारंवार नो बॉलचा कॉल आणि वारंवार नो बॉलचा कॉल येत असताना बघणार की फ्री हिटचा कॉल. फ्री हिट समीकरण कसं असेल. समीकरण जुळतं मुळतं असेल की नसेल. संदीप तयार. सोनियाच्या ताटी उजळला होती. विळवंडीकरांचा हा जल्लोष आणि विळवंडीकरांचा हा जल्लोष असल्यानंतर हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे नाही. यावेळेला झेल ड्रॉप होतो आणि झेल ड्रॉप असताना आपण बघायचं आहे की फलंदाजाला पूर्णपणे जीवनदान भेटलेलं आहे. धावसंख्या 80. चारी बाजूला नक्कीच झेंडे फिरताना आपल्याला बघायला मिळतात. सुंदर स्टेज सुंदर शोभिवंत या स्टेजचा हा दृश्य रंगचित्र. यावेळेला सरळ बॅटे लॉक केला. चेंडूला चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. डीजे
जाऊया मॅच कडे, कारण की निकालचा मॅच सुरू होते 86 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी. 30 चेंडू 86 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी. रायटा मोर द विकेटच्या बाजूने पहिला गोलंदाजी मार्कवरती उंबरदार या संघाचा आपण पाहू शकता की मिनास ज्यांनी चांगली फलंदाजी केली आणि चांगली फलंदाजी करत असताना आपण मात्र बघतो की निकालचा मॅच स्टार्ट होते. त्यांना टॉस करून घ्यायचा आहे पुढच्या सामन्याचा. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू आडव्या बॅटने मात्र चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी केली होती. चेंडू परीचा समन्वय झाला नाही. चांगला चेंडू हाताळलाय. किती चांगली स्पर्धा बघायला मिळते निकेतच्या या ठिकाणी. या स्पर्धेमध्ये मुलांक वाढला जातोय. षटकातील दुसरा चेंडू डावखुऱ्याचा फलंदाज योगेश ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये चेंडूला ग्लान्स करण्याची पूर्वतयारी करताना नक्कीच लखनभाऊ यांचा इशारा येतोय. वाईटचा लखनभाऊनी जर मात्र नाचून घुमून जरा डान्स केला पंचांच्या भूमिकेमध्ये तर नक्कीच पुंडलिक भाऊ यांच्याकडे कॅश प्राइज 201 रुपयाचे बक्षीस. पंचांसाठी सुवर्ण संधी. आडव्या बॅटने चांगला फटका मिळवण्याच्या क्षेत्रावर चेंडूला खेळून करताना मिळवण्याच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून करण्यानंतर एक धाव येते. सिवनगाव संघाचे संघनायक आणि सेवखंडी संघाचे संघनायक आपण बघतो की गडगेश्वर युवा फ्रेंड सर्कल अर्थात सेवखंडी एक मानाची स्पर्धा बघायला भेटली. जीटीसी चॅनलला 52,000पेक्षा एका दिवसामध्ये व्ह्यूअर्स भेटले होते. कारण की जर खऱ्या अर्थाने जर विचार केला तर जीटीसी चॅनलला जो नवीन फलंदाज पंडित रायटा मोर द विकेटच्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती उंबरदार या संघाचा पुढचा चेंडू या ठिकाणी अतिरिक्त उसी प्राप्त केली. बॅकवर्ड फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडूला ग्लास केले. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. ताबडतोब फटका 4 धावा. 4 धावानंतर पलकावरती धावसंख्या आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की धावसंख्या 7 बघायला मिळते. ती 7 धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत असताना फलकावरती धावसंख्या 9 बघायला मिळते. एक मोठं आव्हान असेल आणि मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कुठेतरी संघामध्ये नक्कीच नतमस्तक होईल असं वाटत असताना यावेळेला गुड बॉलिंग. कारण की उंबरदार हा संघ एक अग्रेसर संघामध्ये नक्कीच वाटचाल करतोय विजयाच्या भूमिकेसाठी. एकदारी संघाला नक्कीच आपल्या मात्र नेतृत्व खेळ करावा लागेल. समोरच्या बाजूला इंटू द गॅप मधून चेंडूला खेळून करतोय डीपेक्षा कव्हर रिजन मधून पाठीमागे क्षेत्ररक्षक त्यांना असेल परंतु तत्पर मात्र बघतो की निकेचा दुसरा चौकार जातोय. लखन यांच्यासाठी कॅश प्राइज 251 बक्षीस लागलाय. यास अभिनंदन दादा. पण मात्र चांगला मात्र पंधांची भूमिका सिद्ध करताना याला चेंडू सीमारेषा पार होतोय. ब्रँडेड फटका 4 धावा आणि 4 धावा येत असताना आपण बघतो की फलकावरती धावसंख्या 4 ने पुढे सकते. 13 धावसंख्या. यावेळेला समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची पूर्ण तयारी. या सुपर बॉलिंग मनमोती यांची तेज घेतलेला आहे आपण आणि त्याच अनुषंगाने ओ अलग ऍक्शन अलग व्हेरिएशन अलग निकाल आणि अलग निकाल कसला प्रकार येईल कारण की अलग मोमेंट वरती मात्र हा चेंडू सोडला होता. लेग ऑफ ब्रेक. होय मध्ये चेंडू नो मॅन मध्ये चेंडू जातो आणि
नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जात असताना बघतो की नक्कीच दुसरी धाव देखील कंप्लीट केलेली आहे. 2 धावा पूर्ण 2 धावानंतर फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 16 धावसंख्या. राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला रिव्हर्स फटका खेळण्याची पूर्व तयारी करताना वाईटचा कॉल येतोय पंचांखंड. या स्पर्धेचे सर्व मिस्टर सचिनजी भोये हे देखील मात्र पुन्हा एकदा मात्र व्यासपीठाकडे येताना त्यांचे देखील आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. कारण की अवघ्या कमी वयामध्ये भले मात्र नक्कीच खेळण्यामध्ये जागा भेटो किंवा नसो, परंतु तरी देखील मात्र मला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. फक्त नक्कीच एक चांगली टुर्नामेंट होण्यासाठी हे एक महत्वपूर्ण योगदान सचिन दादा यांचा सातत्याने आपण मात्र नक्कीच त्यांचा मात्र ऋणी आहोत. वाईटचा कॉल येतोय पंचांचा आणि सकाळच्या सत्रामधला हिरो मिस्टर त्र्यंबक राजाचं दर्शन घेतलं असेल आणि त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये हिरो ठरला होता का नाही. लगातार 3 चेंडू सलग वाईट आणि लगातार 3 चेंडू सलग वाईट टाकत असताना आपण बघतो की यावेळेला राष्ट्रमर्द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. समोरच्या बाजूला उंटा मोठा फटका येतोय हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल. बघतो की नक्कीच सुंदर झेल अँड इट्स गॉन डीजे कमान. दोन षटकाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 19 धावसंख्या. औपचारिकता एकेका या खेळामध्ये उंबरदार संघाचा मात्र अतिशय मात्र चांगला मात्र नेत्रदीपक मात्र गोलंदाजी चांगली फलंदाजी. एक जर या संघाला थोडंसं रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय आणि त्याच्या अनुषंगाने बघतो की 0-1 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवते मिस्टर मीनास. नवीन फलंदाज एकतरी संघाचा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. वाईटचा कॉल येते पंचांकडून आणि वाईटचा कॉल येत असताना बघायचं की एक्स्ट्रा धाव तर येते खात्यामध्ये. कुठल्याही प्रकारची रणनीती बघायला भेटत नाही आणि कुठल्याही प्रकारची रणनीती बघायला न भेटल्यानंतर आपण बघतो की यावेळेला 10-12 पॉडांचा स्टार्ट करताना पंचांना क्रॉस करताना चेंडूफेक टाकली जाते. राईट मोर द विकेटच्या बाजूने पुन्हा यावेळेला नक्कीच टायमिंग जुलै हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल. लॉंग मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन काढण्याची पूर्व तयार करत असताना सुंदर झेल देखील पकडलेला आहे. फलंदाज बाद होतोय. देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. गावचे सन्मानित नागरिक मान्य श्री एकनाथजी मवळी हे देखील आपल्याला लाईव्ह ऍक्शन मध्ये बघायला भेटतील. त्यांचे देखील आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. पुन्हा एकदा कार्पेटच्या साथामध्ये अतिशय देखणा स्ट्रोक येतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्यानंतर बघतो की नक्कीच एक धाव. काय मॅच बघायला भेटते आणि चांगली मॅच बघायला भेटल्यानंतर आपण मात्र बघतो की या ठिकाणी सुंदर मात्र सुजलाम सुफलाम असे मात्र ही परिस्थिती, त्याच परिस्थितीला अनुकूल अशी साजेशी खेळी करण्यासाठी एकतरी संघ नतमस्तक होताना आपल्याला बघायला भेटतोय. 10-12 फलंदाज स्टार्ट करताना पुढचा चेंडू याही वेळेला सुंदर चेंडू हातालाय आणि सुंदर चेंडू हातात असताना बघतो की नक्कीच अप्रतिम गोलंदाजी. कालच्या दिवसामध्ये ज्या संघाने अतिशय दमदार परफॉर्मन्स केला वाघेरे संघाने, कारण की कोणाच्या मनात ना ध्यानात शेवटी क्रिकेट आहे. कधी मात्र कुठलाही संघ आपल्या आगेकूच प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना संघ जिंकेल यामध्ये शंका नाही. आजचा जो पोल आहे उंबरदहाड, त्यानंतर आपण बघतो की सेवखंडी आणि त्यानंतर आपल्याला बघायला भेटला पहिल्याच मॅच मध्ये दबदबा जो वेवंडीपळा संघाचा. एका बाजूला असेल तो सिवानेगाव, दुसऱ्या बाजूला आहे तो एकदरे संघ, परंतु एकदरे संघ पराभवाच्या छायामध्ये जाताना आपल्याला बघायला भेटतोय. फुलटॉस चेंडू बॅटवरती पिक केलाय. ऑन साइड मध्ये चेंडूला घेऊन जातो आणि ऑन साइड मध्ये चेंडूला घेऊन गेल्यानंतर एक धाव तर येते. एके धावानंतर फलकावरती धावसंख्या आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की
23 धावसंख्या बघायला मिळते. सर्व मान्यवरांचा सर्व क्रीडारसिकांचा आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया मित्रांनो, कारण की नक्कीच स्पर्धा मानाची आहे. विळवंडी गावाचा हा सन्मान आहे आणि सन्मान असल्यानंतर याच विळवंडी गावाचं मात्र नाव महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं जाते. यास कॉल येतोय मिस्टर लखन भाऊ यांचा वाईटचा. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज, समोरच्या बाजूला सरळ बॅटने चेंडूला घेऊन काढण्याची पूर्व तयारी. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्यांना असेल. गुड कॅच, कॅच ऑफ द क्वालिटी. हा जो सुंदर कॅच पकडला तसाच मात्र नक्कीच कॅच बघण्यासाठी आमचे मित्र मिस्टर मात्र कैलास असतील. आमचे मित्र मात्र या ठिकाणी आपण बघतो की नक्कीच डावकरी मिस्टर अरुण, कारण की थोडीशी नजर कमी करून मात्र हा झेल बघितलाय त्यांनी. शिवखंडीकरासाठी जर विचार केला तर नक्कीच आमचे पाटील साहेब, कारण की नक्कीच एका पूर्णपणे या वर्षामध्ये नक्कीच राजीनामा देतात की काय असं चित्र वाटत असताना अद्याप मात्र क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये पाटील साहेब अतिशय मात्र चांगले मात्र कार्य करताना आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज आहेत. गावचे पोलीस पाटील, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती मात्र एक मित्र आणि त्यानंतर अपार मैत्रीचं नातं जोगतं हे सातत्याने मात्र टिकून ठेवलेलं आहे. यावेळी लावान साईट मध्ये फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, समन्वय झाला नाही. सुंदर गोलंदाजी, षटक चालू आहे ते चौथ्या षटकातील पहिला चेंडू. अद्याप 4-5 चेंडूचा खेळ शिल्लक. औपचारिकता आहे या मॅच मध्ये. उलटा चेंडू, मोठा फटका हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. डोक्यावरनं चेंडू जाईल की काय? चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी कॉल येतोय OUT, स्टेप आउट झाला असं पंतांचं म्हणणं आणि त्याच अनुषंगाने यावेळेला आपण पाहतो की नक्कीच फलंदाज बाद झाल्याचा इशारा येतोय. मॅच मध्ये औपचारिकता आणि मॅच मध्ये औपचारिकता असल्यानंतर बघायचं की नक्कीच यू मिस हिट. फलंदाज बाद, फलंदाज बाद झाला आणि फलंदाज बाद झाल्यानंतर बघतो की नक्कीच यावेळेला कुठल्याही प्रकारचा चान्स नाही. काय चांगली गोलंदाजी मिस्टर संदीप या गोलंदाजाची. उसाच्या रसाचा मात्र आम्हाला आस्वाद दिला, काकडीचा आस्वाद दिला आमचे मात्र नक्कीच मित्र आदरणीय मोहन भाऊ, त्यांचंही देखील आम्ही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत घेतोय. का नाही तर मात्र नक्कीच की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, देता देता घेणाऱ्याच्या एक दिवशी हात घ्यावेत. तुझा आहे तुझ्यापासी, माझा आहे माझ्यापासी, आणि हीच मात्र एक मैत्रीचे एक नातक होतं जोडणारी मात्र ही स्पर्धा. काय की नक्कीच विळवंडीकरांचा मात्र हा जल्लोष. ओरदष्टमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी यावेळी नक्कीच हा चेंडू सुरेख चेंडू हाताळत असताना बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू. कारण की मॅच मध्ये औपचारिकता तर आहे, सातत्याने मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रकारची धावसंख्या झाली आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 24 धावसंख्या, आव्हान आहे ते 87 धावांचा. कॉल येतोय पंतांचा मिस्टर लखन भाऊ यांचा कॉल येतोय तो वाईटचा. अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या स्पर्धा चालू आहेत. वणी सारख्या ठिकाणी एक लीगची स्पर्धा आहे आणि त्या लीगच्या स्पर्धेमध्ये देखील आम्हाला मात्र आमंत्रण निमंत्रण केलं होतं, परंतु नक्कीच जी विळवंडीकरांनी मात्र आमच्यासारख्या सर्व समालोचकावरती एक जीव ठेवून मात्र जी स्पर्धा मात्र करण्याचा मात्र एक प्रदर्शन केलं त्याही बद्दल मात्र ऋणी आहे. यावेळेला शॉर्ट चेंडू ऑन साईडला मोठा फटका येतोय आणि मोठा फटका येत असताना बघतो की नक्कीच क्षेत्ररक्षक देखील मात्र तैनात असेल त्या ठिकाणी. सचिन भाऊ टॉस करून घ्यायचा आहे पुढच्या सामन्याचा. चला सिवनगावचा कर्णधार आणि या ठिकाणी सेवखंडी कर्णधार. या वर्षामध्ये नक्कीच शेवखंडी संघाचा कर्णधार पद मात्र निभावणारे आदरणीय मात्र नक्कीच HP पंपाचे मॅनेजर साहेब. अक्षरशः HP पंपावरती मात्र कधी मात्र रात्री बेरात्री जा हाक मारा, त्या हाकेला हाक मात्र देणारे असे तुमचे आमचे मात्र लाडके मात्र मित्र मान्यश्री विष्णूजी गावित यांचाही देखील आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. आणि त्यानंतर या ठिकाणी मॅच मध्ये औपचारिकता आहे. कॅमेरामॅन थोडस टॉस कडे कॅमेरा मारा. या स्पर्धेचे सर्व मिस्टर सचिन भाऊ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय.
अलग स्टाईल अलग ऍक्शन टॉस करण्याची आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच शौकनी संघाच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय असेल पहिला प्रथम मात्र नक्कीच मला वाटतंय 5च ओव्हरचा सामना असेल आणि याची मात्र नोंद घेत असताना आपण बघतो की प्रथम फलंदाजी करताना मात्र नक्कीच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो शौकनी संघाने. या सामन्यामध्ये कुठल्याही प्रकारे मात्र नक्कीच रहस्य बघायला भेटत नाही. पुढचा चेंडू ऑन साईडला ग्लान्स केलेला फटका हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि क्षेत्ररक्षक तैनात असताना बघतो की चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषा जवळ. तरी मॅच मध्ये कुठल्याही प्रकारचा दमकंपणारा वाचला नाही. यावेळेला समोरच्या बाजूला चेंडू घेऊन करण्याची पूर्ण तयारी दाखवत असताना नक्कीच मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना बघतो की नक्कीच दुसरी धाव देखील मात्र पूर्ण केलेला आहे. कारण की या मॅच मध्ये जर विचार केला तर नक्कीच 87 धावांचं लक्ष आणि 87 धावांचा पाठलाग करताना एकतरी हा संघ बॅकफुटला चाललेला आहे. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासलेल्या घराच्या विटा देखील सोडत आहे. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हारलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे. खोलवर मारचा चेंडू एक धावेसाठी घेऊन करतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना ऑर्डर स्टंपच्या बाजूने एक दरे संघासाठी हा चेंडू शॉर्ट चेंडू समोरच्या बाजूला चेंडूला घेऊन करण्याची तयारी दाखल होती. परंतु बघतो की औपचारिकता आहे या खेळामध्ये. मित्रांनो दुपारच्या सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण बघतो की सागराचं पाणी कधी आटणार नाही. क्रिकेटचा नाद कधी संपणार नाही. हाच जन्म काय मित्रांनो 1000 जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी संपणार नाही. ही क्रिकेटची आवड तुम्हाला बघायला भेटते आणि याच क्रिकेटच्या आवडी निवडीनुसार आपण हा क्रिकेटचा महासंग्राम तर बघत असतो. अनेक ठिकाणी चांगल्या स्पर्धा होतात आणि चांगल्या स्पर्धा होत असताना पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला घेऊन जातोय. तत्पूर्वी मात्र चेंडू जातोय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. एक धावाची भर पडते. तर या ठिकाणी मात्र औपचारिकता आहे आणि औपचारिकता असल्यानंतर मात्र सामना संपला. जिंकलेल्या संघाचा आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. एकतरी संघाला विनंती असेल की आपण